गाईस, स्वागत आहे आपलं तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये. आज आपण चालू आसुला मासं खायला. चॅनल मॉनिटाईज झाले तर पैसे मग आम्हाला पण द्या काही 100%. आणि आज चालू आपण अचानक ठरलेल्या पार्टीसाठी आसुला. हा, आणि आजची पार्टी म्हणजे आजचे अन्नदाते आहेत आकाश बापकर स्वतः. व्हिडिओ मध्ये मला म्हणा की फक्त हा मी आजचा सांगितलं की आकाश बापकर आहे म्हणून आधी सांगायचं. तेच करायचं. आणि अहो चल की बस की गाडीत. चला हा, तर चला म्हणल्यात आता काही विषय नाही. तर आता जाता काय करतो काम आहे तुम्हाला मासे सांगायचं म्हणजे जेवण सांगायचं त्याचं मी पैसे देतो. पण तिथं जायचं सीएनजीचा खर्च माझ्या गाडीत तुम्ही येणार असाल तर सीएनजी तुम्हाला टाकावं लागेल. तुम्ही सीएनजीचे पैसे द्या मग गाडी चालू होईल. अरे पण आम्ही म्हणतोय ना की सीएनजीचा खर्च आम्ही देतो म्हणून. तू तर फक्त ते म्हणतो गाडीत बसायच्या अगोदर सीएनजीचा खर्च द्यावा लागेल. तसं नसतं. तिथे गेल्यावरती काय कॉन्ट्री येईल तेवढी देतो. ए यार चला लवकर, यांचे फॅन आलेत भेटायला. ए चला लवकर. आतले तुझं काय म्हणणं? ए यार चल की ऍडव्हान्स येते ना आमचा ऍडव्हान्स ना आमचा ऍडव्हान्स तुम्ही एक मच्छी म्हणून आमचा ऍडव्हान्स पेंड मच्छी हा, नाही काय अडचण. 12 किलो मच्छी आम्हाला आम्ही पैसे पाठवल्यानंतर मग टाकत द्या. हा बस का अजून काय. अरे पैसे हो का, आता व्हिडिओ मध्ये सगळेजण बोलल्यात की पैसे देतील म्हणून. त्यामुळे काय विषय येत नाही. तू फक्त गाडीत बस. पैसे नाही दिले तिथनं पुढे त्यांच्याकडून पैसे घ्यायचं मी काय बोललो नाही. असं द्या, काय नाही विषय. तिथं काय असते तेव्हा पैसे द्या मला. बघितलं का, म्हणजे एवढं सगळं प्लॅन ठरलंय आणि सीएनजीचा पैशासाठी थांबले. आता इथं गाडी आली तर आमची गाडी इथं काढायला लावली. 2 मिनिटं द्या मला, गाडी काढतो मग पुढचा ब्लॉग सांगतो तुम्हाला. ही 2 माणसं शाकाहारी असल्यामुळे ह्यांना काय आमच्या बरोबर येता येत नाहीये. सोय केलेली आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद. हा, तशी यांची सोय केलेली आहे आपण. त्या काय विषय नाही. तुम्ही जावा तिथं, माझं नाव सांगा. चला येऊ का. फायनली गाडीत बसलोय. सगळं भांडणं पिडणं होऊन सीएनजीचा काय मॅटर होऊन सगळं होऊन आता आम्ही फायनली गाडीत बसलोय. आकाश बापकर गाडी चालवतात. आजच्या अन्नदाता अन्नदाता त्यांना सुख भव, त्यांना खुश ठेव, असेच आमच्यावरती खर्च करत राहावे. त्यांना खाल्ल्यानंतर असते खाल्ल्यानंतर असते. खाल्ल्यानंतर ब्लॉग बनवू नाही ते जाताना सांगावं लागतं ना काय काय कुठं काय केलं ती. आणि पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे आम्ही गाडीत चाललोय. खरं तर नाही तर 2 व्हीलर वरतीच प्लॅन होता. कसं तरी दाटी वाटी चाललोय आम्ही, कारण पावसाचं वातावरण आहे ना, पुण्यात पाऊस चालू आहे. सो चलो आपण 12 मिनिटं ते पण काय प्रतिक्रिया तुमची? काय नाही, पुढच्या सीटावर बसलोय, आरामात बसलोय, एकदम सुखी. म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे ही तुम्ही माझी जागा घेतली का? माझी घेतली तुम्ही कुठे, मी असू दे यांची जागा घेतली का? माझी जागा घेतली. हा, स्वरूपबाई यांची जागा तुम्ही घेतली. एवढीचा स्वरूप तुला एवढं मोठं सीट द्यायचं म्हणजे ती सीटची चेष्टा केल्यासारखी. ती नाही पण ते आता एवढं सगळ्या प्रयत्नांनी आकाश बापकर शेवटी तयार झाले, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा की. नाही आकाश बापकर सारखा माणूसच नाही अजिबात. देव माणूस एक नंबर माणूस. रोहित माणूस देवकात साहेब तुमचं काय म्हणणं आहे? आकाश सरांसारखा माणूस म्हणजे त्यांनी आज अन्नदाता म्हणून जे काम केलंय जखमीची जबाबदारी उचलली. ते खूपच म्हणजे मोठं काम आहे. आणि पुढचं आता अतुल सर सांग. अतुल सर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता मला बोलायचं तर जास्त आहे. न काय बोलू बाय बस. मला पैसे हा, जा, बोल तुला प्रोफेशनल कडे गेलता म्हणून म्हणलं. मला लय बोलायचंय पण विषय काय लय बोललो की माझं पैसे मागतात त्यामुळे मी काय बोलणार ना. गप आहे. स्वरूपया तुमचं काय? अक्षरशः डोळ्यात पाणी आले. का आलंय काय झालं काय विषय काय विषय झाला. मागच्या वेळेस माझी पार्टी होती त्यावेळेस माझी लय अपेक्षा होती की आसूला जाऊन मटण खायचं, कारण की तुम्ही मटण नाही, मासे मासे खायचं. मासे. आणि कर दे ना छोटी बात. हा? असं मच्छी खाण्यावाले. मटण पण मोठे चिकन नाही, नाही, आणि असं असं म्हणलं म्हणजे मच्छीचं असलं की ह्याला आला का फोन. ते कट करा. आणि असं खूप भारी वाटतंय आज खरं म्हणजे आपण चाललोय. आणि आज सरांनी जे खर्च आपलं सगळं हे केलंय, त्याचा आयफोन नाही त्याच्यामुळे नाही हरवणार फेस टाइम त्याला. आणि खूप भारी वाटतंय. आयफोन घे, FaceTime आणि त्याचा मागाचा किस्सा तुम्हाला सांगतो. बंद कर की. थांब झालं. प्रत्येक राग घेऊ दे की. मला तर लय भारी वाटतं. खूप दिवसाची इच्छा होती की
तिकडे कुठे काय असेल हे बरोबर आहे तुमच्या खूप दिवसाची इच्छा होती की आसूला मासे खायला जायचे. फायनली अन्नदाते तयार झालेत आणि आम्ही चाललोय. अन्नदात्यांची प्रतिक्रिया घ्या एकदा. Traffic मध्ये काय वाटतंय तुम्हाला? अन्नदाता आता गाडी चालवतोय. मी शब्द दिला होता जेवण सांगायचं, मासं खायला घालायचं, तर मी ते देत आहे, त्याचा काही विषय नाही. फक्त आपली आधी जी चर्चा झाली की हा कट 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 नाही माझ्यावर काय करते मला माझं मत मांडून देत नाही. आवाज दाबला जातोय अध्यक्ष महोदय. आवाज माझा दाबला जातो यांनी. नाही हे बघा, आपला बोलणं झालं होतं की जेवणाचं मी सांगतोय काहीच विषय नाही, पण आपल्याला जायचंय 20 किलोमीटर, जाऊन येऊन 40 किलोमीटर भरतोय आणि तर त्याचा सीएनजी आपल्याला भरावा लागणार आहे सर्वांनी मिळून. तर त्याचे सर्वांनी 50 मुद्दा येऊ आपण. तर त्याचे 50 बोला त्यांना बोलू द्या, त्यांच्या द्या. काय नाही त्याचे 50 रुपये. काय दिसलं आयुष्य नादच नाही करायचं. आयुष्य पाणीपुरी झालं का? हा झालं. ते 50 रुपये झालं. राईट मारायचा. चलो बाय बाय. थांबा आता जातो, सांगतो पुढं. ही यायला नको बस, एवढंच बोलायचं. हे त्यांची प्रतिक्रिया एवढीच होती. राईटच्या नादात रस्ता चुकला. राईटच्या नादात लेपलं आतल्याने चुकीचा रोड सांगितला. सांगते राईट हे व्लॉगर आहे ना, व्लॉगर फटकावला डिप्रेशन में हो जाता है कुछ तो. एक मिनिट बंद करायचं. बघितलं का? नाही बंद नाही होत. तिकडे गेल्यावर व्हिडिओ करू चालू. खरं सांगा, खरं सांगा. आता इकडे जाय. बरोबर आहे ना? बरोबर आहे. येस येस, बरोबर घेतलाय टर्न. आता चला. त्याला इथे कलिंगडाची फुलं चारा आणि उतरा. नाही ह्याला बोलता बे फंबल मारला. डिप्रेशन. अलग लेवल का बंद आहे. काय म्हणला होता? चारा म्हणला ना तू. मग तू आज फंबल कुठला? चाडा झाला. चाडा झाला. त्याला कलिंगडाची फोट चाडा. ही लय खुश आहे, अतुल खुश आहे. आता काय आपलं फुकाड गावटे कधी ती पण आहेत की सीएनजी. सीएनजी इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट नाही की ती 7 सीटर आहे, हे इम्पॉर्टंट आहे. कारण कसं आहे, आता आपण सगळे खूप झालोय आणि त्यात बसलं ना झालंय. आता मीच कसं तरी बसलोय माग. आतल्या कसं काय रिॲक्शन आहे तुझं? बसा येतं की व्यवस्थित? येत तुला खाया मिळलं की सगळे येत तुला माया. टप्पात बी बसीन मागच्या टप्पात. काय अपर डिपर मारते काय चेष्टा. काय ते पोरग ठेवले आपण टिपर बटन त्याच्याकडे ती. असं ते म्हणलं की लगेच पुढं बसावं. ही बघितलं का कसलं वातावरण झालंय मस्त. गावाकडची बाया हे नाही दाखवू शकत रे, नाही तर काय तुला सांगायचंय. गाडीतल्या सगळ्याच गोष्टी नाही सांगू शकत मी. वातावरण वाव किती छान वातावरण आहे, किती छान वातावरण आहे. होय गाडीतल्या सगळ्या गोष्टी दाखवल्यात. आमची तुम्हाला लायकी कळत नाही लायकी नाही. आपण खूप चांगले लोक आहेत. आम्ही खरंच खूप चांगले आहेत आणि फक्त आम्ही शाकाहारी विनोद करतो. इथली 5 जण चांगली, फक्त एक जण नसता. तू पण ब्लॉगर आहे. लगेच आपला चॅनल ग्रो व्हायला लागला काही नाही. नमस्कार, मी सौरभ करारे आणि स्वागत आहे तुमच्या ब्लॉग मध्ये. सगळेच ब्लॉगर झालेत. अवघड झालं आता, अवघड झालं. यार थांबा, कोणाचं ब्लॉग आणि कोणाचं चॅनल सबस्क्राईब करायचे सेपरेट पाहिजे मला, कारण असं म्हणावं लागतं. ते व्हिडिओ आपल्या ब्लॉग साठी घेतलाय. भांडण मला म्हणत होता की मी ब्लॉग करतो म्हणून. रडते रडायचा काय संबंध आहे? कर आणि तुझं चॅनल चालू कर. रडू घेत व्हिडिओ. चला आता आलाय का कर की ड्रॉप. माझं ऑनच असतं, डायरेक्ट यायचं असतं. बेटिंग येते खाली.
कसं काय तर मित्रांनो या ठिकाणी आता पदार्पण झालेलं आहे आमचं ब्लॉगिंग मध्ये. अयो. हा डबल ब्लॉगिंग. प्रतीकच्या पोटावर पाय देऊन टचले, आता पुढे टचले, चाललं. टचले, बघितलं का? टचले. लगेच लगेच आपला channel grow व्हायला लागला. नमस्कार मी सौरभ बेलारी, आपलं स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सगळेच ब्लॉगर झालेत. अवघड झालं आता, अवघड झालं. ए यार थांबा, कुणा कुणाचं ब्लॉगर पोटावर पाय देणार बाहेर तुझ्या. नाही जेव्हा काय? मग ते तोंडाकडे बघितलं की खाऊ पण वाटत लय खाऊ वाटत नाही ते. नाही त्याचा नाही विषय काय, पण ते तुम्हाला दिला तर तरी चालेल, पण आम्हाला नको खाताना. होय तुमच्या पैसे 25% लोक थांबले. जेवढ्यांनी बघितलं का ते रोडने जाता येता. मग काय नाही नाही तेवढं आहे बरं का. अख्ख्या महाराष्ट्रात या माणसानं नाव केलंय, त्यामुळे लोक थांबत असतात फोटो काढायला. हे काय दाढी खातात माझा ब्लॉग नाही नाही बरोबर लगेच आमच्या नाही नाही मला सांगा, मला सर्किट नाना तुम्हाला माहितीये का नाही, आणि त्या सर्किट नाना म्हणजे आकाश बापकरने खरंच आमच्या बारामतीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात मांडलंय, आणि यांचा अभिमान आहे आम्हाला. जरी आज ते पैसे बनणार आहे म्हणून गोड नाही बोलत, पण खरंच अभिमान आहे आम्हाला. आणि काय आईला हे पण आता गाडीत बसून कंटाळा आलता, आणि एवढं सुंदर दृश्य बघून सगळे थांबलेत फोटो काढायला, आणि चाललंय फोटोग्राफी वगैरे सगळं चालू आहे. शेवटी मलाच फोटो काढावं लागणार आहे. राहुल सरांचा फोटो काढायचा आहे. यांचं काय चाललंय, नाही नाही हे असलं काय पण नका दाखवू. खरंच खूप सुंदर आहे. अतुलचा डान्स चाललाय इकडं, आणि सूर्य बघून, हा सूर्य असल्यामुळेच आम्ही थांबलोय आणि फोटो काढणार आहे. त्यात तुम्ही बघू शकता मी किती सुंदर दिसतोय सूर्यासोबत. भारी दिसतोय का नाही. चला नाना सोबत एक फोटो काढू. नाना एक सेल्फी काढू या बरं. नाही 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 तसलं नका बोलू. हे वातावरण बघून थांबलं आपण, हे सूर्य बघून खरं तर फोटो काढायला थांबलोय. आणि तुम्ही जर सर्किट नानाला फॉलो करत असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हा धन्यवाद. ओके हे चालले हो का, हे फोटोशूट आहे का, हे असं फोटोशूट काढायला जावं लागतंय. कोण फोटोशूट कोण काढतंय फोटो. मग माझं बी काढावं लागलं आहे का. आला इसाळा आला नाना लगेच. आलाय मला माहिती आहे. नाही काढा काढा काढा. ए नानाचा फोटो काढ चांगला. आणि माझा बी काढ बाया. बघू कसं येतोय फोटो. बघू हे फोटो लयच क्वालिटी येतोय. बाप क्वालिटी येतोय, बाप क्वालिटी येतोय. माझा एक फोटो काढावा लागेल. थांबा मित्रांनो, मित्रांनो कुठं आलंय बघा मित्रांनो. थांबा माझा काढ म्हणून सगळ्यांनी फोटो काढलेत. लय क्वालिटी येतो, लय क्वालिटी येतो फोटो. हॉलिवूड सारखंच फोटो येतोय. ए लय क्वालिटी काळा दिसला पण आतल्या मस्त मस्त. माझा सूर्य माझ्या डोक्याच्या मागे लावा. मला जमत येत असलं लावायला. हे मोबाईल तर काय म्हणलं जमावं लागल तुला. ह्यांचं लाव माग. सूर्य बघून पहिल्यांदा आज बाहेर आतल्या लय लांब नाही आला तो, डोरलेवाडीतच आहे. अरे पण लोकेशन चांगलं आहे ना. डोरलेवाडीत असलं लोकेशन होतं का. आणि मग इतकं बाहेर दिसतंय ना, खरंच बाहेर दिसतंय ते फोटो. म्हणजे म्हणतात ना असं काय नाही की फक्त लोकेशन बघून पुरीच फोटो काढतात. पोरं बी काढतात बरं का लोकेशन चांगलं दिसल्यावर फोटो. हा पण उगाच पोरींना हे केलंय की लोकेशन दिसल्यावर थांबतात म्हणून. आम्ही बघितलं की 6 जण थांबलो इथं. डोक्याच्या मागे बघितलं का क्वालिटी कसा येते. इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही बघू शकता फोटो कसे आलेत ते काही विषय नाही. पुन्हा रस्ता रिकामा, इतका धिंगाणा वगैरे चालू होता. ए यार थांबा की, मला कुठे नाही आता. आणि ज्यात फोटो काढलेत तो मोबाईल माझ्याकडे मुळात. हे दिसतंय का. जेवून आल्यावर जाताना इथं भेटला असता तू. अयो त्यातला नाही तर आलाय तो. अरे थांब की, घेऊ दे की एअर ड्रॉप ड्रॉप काय नाही. चालू झाले यांचं लगेच. आता नग फोटोच्या नादात गाडी काहीतरी हे होईल. फोटोच्या नादात फोटो लागायचा सगळ्यांचं. चाललंय काय इथं, ह्याची चालली चॅटिंग. तुम्ही अतुलचा कवर बघितलाय का. कवर थांबाय, कवर बघितला. नशीब लागतं, नशीब असला कवर आणायला. काय कोणाला मारायचं तुम्हाला. स्वतःलाच मी माझ्या स्वतःला म्हणतोय. काय ते बघितलं का कवर. कोण बी न बघताय असे झाले चॅटिंग चालू झाली का तुझी. चॅटिंग हा होय.
फोटो फोटो बघतात सगळे बघ दाखव की एक फोटो कसा आला. जेवायलाच येतो डायरेक्ट सुंदर 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 कधी आहे जत्रा तुमची? आता एप्रिल मध्ये नुसतं खाया पाहिजे जत्रा जत्रा आणि क्षेत्रात मजा आणि जत्रा नाही ना करणार पण यंदा. खरं बरं का तेवढं आहे जत्रेसारखं जेवण नाही आणि खरं जत्रा जेवल्यासारखंच वाटतं. जागरणात कुठे दोन पिशी होती दोन piece तो नाही. जो रस्सा असतो हा. रस्स्यावरची भाकरी आपण कुस्करून खातो आणि जरी एक भाकरी खात असेल तिथे दोन भाकरी खातो मग तीच कस काय माहिती जेवायला माझ्या पेक्षा माहिती की जत्रा येतात ते ना, जागरणाच्या बाहेरच्या राहू दे, एवढं सगळं चाललंय बाहेर. जागरणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. जागरणाच्या ऑर्डर स्वीकारला जातील जेवायला यायच्या हार उतरतो ना त्याला. मला वेगळं काय निमंत्रण स्वीकारलं जाईल जेवायला यायचं. आम्ही 6 जण येऊ शकतो जेवायला. बरोबर रस्सा शेवट करतात. आणि piece काय शेपटी सीएनजीचं पैसे जातात. नका देऊ, आमचं आम्ही देतो सीएनजी. तुम्ही फक्त आमंत्रण द्या. होय आमंत्रणासाठी काय नंबर द्यायचा खाली? नाही मेसेज करा, कमेंट करा. आणि ऐका, आमंत्रण द्यायचं असेल तर विशेष टीप सेपरेट आमचं पंगत बसवायची, नाहीतर तुम्ही उगत असले वाटेचे पंक्तीत बसवता वाटाळा होईल, उपयोगच नाही काय मग त्याला. तसलं नाही चालायचं, तसलं नाही आमच्या चालायचं. इकडे बघून आलं पाहिजे समोर. जत्रा क्षेत्रात स्वीकारल्या जातील सांगितलं का आपण? जेवायसाठी. जेवायसाठी जर कुणाची जत्रा बित्रा असेल तर आम्ही 1 रुपया घेणार नाही. पदरच्या सीएनजी येतो. जेवायला चांगले व्यवस्थित करा फक्त, बाकी काहीच विषय नाही. ओके. भात भाजी जरी केली तरी चालेल. नाही भात भाजी सुक कोण द्यायचं? सुक लागतंय, सुक लागतंय, सुक्याशिवाय जमत नाही. एवढं तरी हा, एवढं तरी. हे माणूस आमचा दिसतो बारीक पण लय खातो. आता की रस्सा क्वालिटी पाहिजे. रस्सा क्वालिटी लय क्वालिटी. टाके ना मी टाकणार. कसला बाण आहे नानाचा? नानांचं तसलाच बाण आहे, शपथ असलं तर बोलवा. हे पण म्हणजे तर कसे आम्हाला आता तुमच्या जत्रा क्षेत्राला जेवायला बोलावं काहीच विषय नाही. मी पदरच्या सीएनजीने जेवायला येणार. पण जेवण क्वालिटी पाहिजे. जेवण जर फेस काढलं तर तोंडावर शिव्या दिल्या जातील. नाही नानाचं हिंगात तसं आहे, काय विषय? आपलं खरं आहे, खरं आहे. मग विचार करा, हे नानाला कसं आहे जेवायला माहितीये बोलावलं का? परवडेल. एवढ्या लांबून मी जाणार तिकडे जत्रेवर, चांगल्या आशेनं जाणार आणि तुम्ही जर जेवण फेस काढवलं तर मग तुम्हाला शिव्याच पडणार. नाना जत्रावाला व्हिडिओ करावा लागेल आपल्याला तसा. हा तसाच आहे. आता दुसरा पार्ट करणार आहे की नाही? हा 100%. दुसऱ्या पाहुण्याकडे गेलोय. नाही नाही, ते जयचा एक व्हिडिओ लय भारी, जयचा एक व्हिडिओ लय भारी जत्राचा. कोणता? हा एक व्हिडिओ दाखवतो तुला. पोचलोय आम्ही, थोडासा बाहेर अंधार असल्यामुळं. हा लाईट लागली फायनली आसूच्या हॉटेल काय. हा आसूला पोचलोय मच्छी खायला. गाडी पार्किंग आता लवकर आलोय ना त्यामुळे गर्दी नाही. हा काहीच अडचण नाही. हो जस्ट खा तर खाल्ल्या बघ कसं वाटतं. छान आहे मस्त आहे, ताजं ताजं. हे निकाला पावले. अरे हॉटेलमध्ये चाललोय. नाही गर्दी मला तर नाही दिसत. नाही काय चला, नाही काय अडचण. ओके सो पोचलोय आता आम्ही. जातो, गर्दी काही नाहीये, लवकर पोचलोय आणि टायमिंगला पोचलोय. भुकेच्या टायमिंगला पोचलोय. मुळात की चांगलं भूक लागली आणि पोचल्यानंतर नाही बघू. ओके फायनली आम्ही सगळे पोचलो इथं हॉटेलवरती पोचलो. तयारच असतात ते खायला, काही टेन्शन नाही. आता ऑर्डर मागवणार आहे. ऑर्डर मागवणार झाले नानाचे चालू झाले. एक किलो नको. ठरलंय काय काय मागवायचं ते ठरलंय. काय खाणार आहे काय खाते? एकच नाही, 1 किलो. 4 आहे का? 3 हा. काय वाटतं? अर्धा सांगून मग गार होते पण त्यांना फक्त म्हणा सूप द्या सर्व सूप द्या म्हणा. किती खायचं? देवकाटे देवकात साहेब कडक फक्त कडक 1 किलो आणि मसाला अर्धा आणि आळणी अर्धा. हा नाही अन्नदाते जे म्हणताल ती तुम्ही म्हणताल ती, त्याचा काय विषय नाही. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा म्हणजे जिथं एस त्यांनी बरं झालं सोय करून दिलं आपल्याला. छान यायला यांचं ह्याच्यात कन्फ्युजन, साधी घ्यायची का थंड घ्यायची, आले काहीतरी घ्यायचं आपलं प्यायचं. ओके सर. हां ओके वाट बघत बसले, ऑर्डर दिली. फॅमिली सेक्शन मध्ये बसतो, त्याचा गैरफायदा घेतो. खरं ओके
मस्त होतं जेवण. हा अरे अजून यायची आत्ताची ऑर्डर दिली हा का? बडीशेप खाल्ली त्याला वाटलं की जेवण झाल्यानंतर ना बडीशेप खातो ना सहसा आपण, म्हणून त्याला असं वाटलं की बडीशेप खाल्ली आणि जेवण चांगलं होतं. अरे अजून यायचंय जेवण. इकडचं जे की हे फॅमिली फंक्शनला आलो तरी फोटोसाठी माणसं येतात. त्याला असं वाटलं. हे, वर घ्या दादा का? तुमच्याकडे त्याला. यांचं प्रमोशन नाही करायचं. नो प्रमोशन इन व्हिडिओ, नो प्रमोशन इन व्हिडिओ. फ्री ऑफ कॉस्ट आम्ही प्रमोशन करत नाही. खरे चार्जेस घेतले जातात. चार्जेस घेतले जातील 100%. 200 त्या दिवशी आलं की ए बाया 200 पुढं आहेत ये असतो पुढं 200 मिलियन होईल. हा. नाही कधी ते दिसत नाही कधी. ते मी काय हे करून Hide ठेवलाय, केलंय. हाईड करून ठेवलाय. काय म्हणणं आहे तुझं? खरं का नाही? येस येस. राहुल सर. किती खुश झाल्यात बघितलं का? आनंद असतो, आनंद असतो, खूप निरागस आनंद. असा आनंद लहानपणीच आपल्याला अनुभवायला मिळतो. खरं हे पाठ केल्यासारखं बोलतंय बरं का. हे असं नाहीत बोलत ब्लॉगिंग मध्ये, कंट्रोल करताय ते फॅमिली सेक्शनला बसल्यामुळं. फायनली ताट आलेत आमचे. हा ताट आलेत. काय फक्त्याला पहिलं ताट गेले, बाकीची राहिली बाजूला. वाव, मच्छी आयडी मच्छी किती सुंदर आहे. हे यार थांब, आम्ही बी आहे इथं. हा, आमची ताट येऊ दे की. हा आल्यात येते ताट येतात. आता आम्ही जेवण करतो, थोडस दाखवतो कसं कसं मासे काय काय. चलो ताट येऊ द्या आधी. ओके बघू. हा ताट मस्तपैकी बाजरीची भाकरी, रस्सा, कांदा, लिंबू. आता मस्तपैकी कांदा चोरायचा, कांदा चिरायचा नाही, हे चोरायचा. काय म्हणायचं त्याला, भाकरी चोरायची. ही मसाला मच्छी. हे मला पण दे एक पीस. टाकी तर पीस मला टाकी एक इथं पीस. चमच्याने टाकलं तर चाललं असतं. थोडी ग्रेव्ही. थोडी ग्रेव्ही घेतली, तिकडे पाठवलंय पुढं. नाही काय अडचण होती. द्या सूप मधला एक मासा. सगळं घेऊ द्या. द्यायचं तुम्हाला. हा द्या की. इथं मोबाईल मध्ये हात आहे माझा, हातात मोबाईल. ते नको तो द्या. नाही अरे हातात मोबाईल आहे. ती थोडं तोंडाला पाणी सुटल्यामुळे तसं होत्यात गोष्टी. काही गोष्टी होतात. हा होतात. बस जास्त कडक कसं आहे वातावरण. खाल्लं सर कसे खातो आत्ताशी का अजून मला. अरे बी एक घास खाल्लाय ना, कसा आहे ते. मस्त आहे. कडक खाऊ कडक येतोय. चला सुरुवात करतो. हळूहळू का होईना पण खातो पण. हा मला बी ते लय उशीर लागायचा मासा पुढंच खायला. नाही लय उशीर. बेस्ट पुढंच नाही. हा एक नंबर. नुसतं प्रोटीन येतं काय म्हणला ना. माशात म्हणलं नुसतं प्रोटीनच. पण आधी ती मासं काढायला म्हणजे काटा काढायला लय वेळ लागायचा, मला लय लागतं. त्यामुळे आवडत नाही. पण आता आवडत. आनंदला जर कोणाला मासे खायला बोलवायचे असेल तर नाही बासकी सारखं नको. जागरण होतं की बासकी माशाला नको. मुंबईमध्ये हो कडक मच्छी आलेली आहे. आता सगळ्यांनी एक उचलतात. अरे इथं द्या की, आधी इथं द्या की. अहो, थांबा. नाही इथं द्या. घ्यायचं उचला तुम्ही. मधलं कुठलं रस्ता? ठीक आहे. इकडे मी सांगतो. असं ताट सुंदर मस्त असेल तर लय भारी वाटतं. बघा ना तुम्हाला कुठला घ्यायचा. कुठला तरी खायचा आहे. कडक सांगू. ते लय झाले तर म्हणून म्हणलं 5 मिनिटं वेट करू द्या. आणि ते नाही चप्पल घातली, बुट घातला आणि थोडंसं असं पुढे जाऊन नाही का माघारी आलाय तरी हात गेलो आम्ही सगळे बाथरूम मध्ये. तिथं परत 2 मागं बरं एकच करताय. मागं आलं पाठवलंय बरं का, मागाय पाठवलंय आपल्याला. आणि ती निघली फॅन, त्यांनी वळखलं. म्हणला काय हो, म्हणलेला का ती बघ किती अशी करते. म्हणलं असं ती इडीच यावं. लय किस्सा झाला तिथं मोठा. आता ह्यो किस्सा इथं नाही सांगू शकत म्हणून अर्धा सांगितलं. लय भयान किस्सा, असे लय किस्से होतात आमच्यासोबत. नाही का तेवढं चालतं. हा गाडावतो किस्सा गाडावतो. गडावलं जातं. व्हिडिओ आता इथे एक जोक झाला, खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय अतुलने. तू परत एकदा रिशूट करतोय. हा अतुल काय म्हणला आता तू. तर मित्रांनो काट मला जाईना का, कारण काट शिजलं नाही. आणि हाणला पाहिजे त्या काट्यात घालून. माझं म्हणणं हा अर्धी भाकरी माझ्या हातात मोबाईल आहे, कसं घेऊ मी. सॉरी त्याला पहिला हाणला पाहिजे. माशाच्या जाळ्यात टाकून हाणला पाहिजे ते पण. मोडावला पाहिजे. तोडावला पाहिजे. आई शपथ सांगतोय फॅमिली सेक्शन
फॅमिली सेक्शन मध्ये बसलोय म्हणून कंट्रोल आहे आतुल, तुला बाहेर गेल्यावर सांगतो. मग ते तेवढी एवढी इतकं. लिंबू पण आहे, पाणी पण आहे, खडी साखर पण आहे. लिंबू एक्सप्रेशन साठी प्रँक केला, छोटासा प्रँक. हा सुद्धा देऊ. नाही नको काय ओके. कुठला घ्यायचं कुठला घ्यायचं संपण्याचं मासं खूप मस्त झालं, खूप मस्त झालं, सुंदर झालं. हां 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 नाही तसं लय मोठं म्हणे त्यांचं बरं का. होय म्हणलं तसं लय मोठं म्हणे तुमचं. तुमच्या मनात आलं तुम्ही पैसे पण नाहीत घ्यायचे. एवढे मोठे रिक्त राहिले तुमच्याकडे जेवायला. भेटायला तुम्हाला एक्सप्रेशन बघा. तुम्ही बोलवलं नाही ना, तुम्ही बोलवलं लवकर आला. आता कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि बोला पहिलं बरोबर. जाहिरात करायची असेल तर सांगा. एक खासियत सांगतो, आताच त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की इथं जिथं मासं खायला आलो ना, ती स्वतः पकडून आणतात. तिथं जवळच नदी आहे आणि मग करतात. महत्वाचे विषय काय, विशेष म्हणजे काय माहिती. एक पीस राहिलाय त्यासाठी सगळीच नाही म्हणते. ते घ्या, एक घ्या. राहुल सर तुम्ही घ्या. बघितलं सगळी नाही म्हणत. हो तुम्ही घ्या ना, घे की आतल्या तुला पिशवी द्या एक. कशाला नाही नको 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 पिशवी आहो. नको नको, हे असंच करते येड्यागत काय बी. नाही आता मला वाटतं पार्सलसाठी ठेवलंय माझं ठेव. जोरात झालाय बरं का बेत. गेल्या नाही नाही ऐका की पण फोन आचारी आणि मालक लय भारी मासे करते ते. बघितलं का एवढं सगळं संपवलंय आम्ही. खरंच लय सुंदर. कसं राहू सर. आणि ते नानांचं फॅन पण निघाले, ते म्हणतात बिल देऊ नका, पण नाना म्हणतात तसं करू नका, बिल घ्या तरच आम्ही इथून जाईन. म्हणजे नाना किती मानाने चांगला माणूस आहे. लोक आहे आपल्या, आम्ही बिल देऊनच जाणार आहे. भारी होती बरं का. पण 212 एका दिवसाचा हायेस्ट आहे यांचा. मस्त क्वालिटी एक नंबर आहे बरं का. हो क्वालिटी एक नंबर आहे. म्हणजे जशी पहिल्याला क्वालिटी आहे, म्हणजे पहिला माणूस जो जेवतो हा. त्याला जशी क्वालिटी आहे, तोच शेवटचा माणूस जोपर्यंत त्याच जेवतो, क्वालिटीचा जेवतो. त्याच क्वालिटीचं जेवण आहे. हा, खरं मस्त मस्त. भेटू. मस्त होतं बरं का, मस्त आवडलं जेवण. चला भेटू, परत येऊ. चला चाललंय फोटोशूट नानांसोबत, आणि फोटोशूट झाल्यावरती आता आम्ही जाणार आहे घरी. सो आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. लय जेवलोय, सुंदर जेवलोय, तुम्हाला सांगतो. एक नंबर जेवण, हॉटेल समाधान. नक्की भेट द्या. कधी आसूला आला तर खूप सुंदर मासे मिळतात इथं. आणि चला भेटूया पुढचं. पान पान कोण सांगणार. अरे मी बाय बाय करत होतो, तो पान पण आहे का, म्हणजे पानाचा तसा पुढचा व्हिडिओ घ्यायला. भेटे काय बाय बाय नाहीये, पुढे पण काहीतरी होऊ चांगलं ऍडव्हेंचर बघूयात. कधी तुम्ही आसूला आला तर नक्की या हॉटेलला भेट द्या. खूप सुंदर आणि खूप चांगली माणसं आहेत. त्यांनी आता नानाचा सत्कार घ्यायला लागलेत. फोटो तुमच्या फोन द्या कोणाच तरी. हा त्याच्यात तुम्ही फोटो काढा. नाही तुम्ही काढा की. सत्कार करणार आहेत ते, स्वतः ओनर आहेत, आणि जेवण पण तेच बनवतात माहिती आहे का. हा आणि त्यामुळे एवढी गर्दी, खूप गर्दी, तुम्ही बघू शकता, लय गर्दी. रोजचे 100-150 किलो मासे लागतात त्यांना. नाही माझे बी सबस्क्रायबर्स जास्त आहेत बरं का. दुसरा कोण गेला माझे बी सबस्क्रायबर जास्त आहेत. नाही नको, मस्त आहे, छान. हो हो खूप छान. अतुल कसं आहे. ओके छान. आज कसं वाटलं जेवण. जेवण क्वालिटीचं हा? जेवण आपण जेवायला. ओके दिसतंय का बघ उजेडात.
करून शेवटी आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. चलो जातो घरी. तर जाताना दाखवायची काही गरज नाही आहे, पण बघू काय असेल तर दाखवतो, नंतर भेटू पुढच्या व्हिडिओ. अरे वास्की फोटो चला. राहुल सरांच्या मोबाईल मधलं फुटेज बरं का, लय क्वालिटी. जेवण झालं, आता दिवसाचा शेवट गोड करायचा. मग काय खायचं तर पान, आणि आम्ही आलो मसाले पान खायला सगळे. कुठं खायचं पान? ओके, पान खायचं छान पान खायचं. नाही नो ब्रँडिंग. मसाले पान. अन्नदाता सुखी भव. होय, अन्नदाता सुखी भव. बघा एवढे आशीर्वाद मिळतात तुम्हाला. रोज जेवायनेच जा. नाही हे पान आलंय, छान पान आहे. आतल्या तुझा काही संबंध नाही म्हणा, मला फक्त खायचं माहिती. तो पान खाऊन झालंय, आता जातो झोपतो. गुड नाईट. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी भन्नाट प्लॅन घेऊन जेवणाचा किंवा कुठेतरी जायचा. वाकडं करते. आजच्या अन्न जाते सुखी भाऊ. एक नंबर माणूस. एक नंबर तुम्हाला नाही असंच आमच्या प्रेम करत जा. आम्हाला असं सारखं जेवायला घालत जा. असं सारखं जेवायला चांगलं घालायचं जा. देव तुला सगळं ठेव. लवकर 1 मिलियन हो. आणि लवकर तुझे 1 मिलियन आणि माझे बी 1 मिलियन सबस्क्रायबर्स हो. चलो बाय बाय, गुड नाईट. हे आईनं उन्हाळ्यात पडलेल्या पावसात गावलेलो आहे मी, आणि हळूहळू गाडी चाललोय. आता इतक्या वेळ गाडीत होतो म्हणून काही विषय नाही, पण नेमकं गाडीवर बसलो आणि पाऊस चालू झाला. सो म्हणलं व्हिडिओ बंद केला, पण तरी पण म्हणलं थोडंसं दाखव की पाऊस पडतं बारामती. सो गुड नाईट. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.